व्हिटॅमिन सी आणि आयर्नने युक्त असलेले हे पुरेपूर मस्त इन्स्टंट आवळ्याचं लोणचं. आवळ्याच्या मोसमात आवळ्याचं लोणचं प्रत्येकाच्या घरी हे केलं जातं आणि हे इन्स्टंट लोणचं आणि सोबत त्याला आलं आणि हिरव्या मिरच्याची टेस्ट. तर चला बघूया रेखाज कुक हाऊसमध्ये इन्स्टंट आवळ्याचं लोणचं. तर येथे मी 1 किलो आवळे घेतलेली आहे. 1 किलो आवळे घ्यायचेत आपल्याला. छान धुवून पुसून घ्यायचेच आपल्याला आणि हे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. साधारणतः जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही. ते 2 शिट्ट्या आपल्याला फक्त द्यायच्यात. 1 दिली तरी पुरे होते. कारण की जास्त जर आवळे शिजले ना, की त्याचा अगदी लगदा होतो. तर इथं कुकरमध्ये पाणी ठेवले आणि ते आपण जे आवळे घेतले ते एका चाळणीत ठेवून कुकरमध्ये 1 शिट्टी आपल्याला फक्त द्यायची आहे. आणि एका शिट्टीत आवळे शिजले की त्याच्या छान पाकळ्या उमलून येतात आणि हे इन्स्टंट लोणचं ना खरंच चवीला खूप छान लागतं. आणि सोबत आपण घेणार आहोत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या पण धुवून स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. देठं काढून घ्यायचीत आणि या पद्धतीने त्याचे असे उभे उभे या हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्यात. अंदाजाप्रमाणे जितक्या आपल्याला आवडतील तितक्या घ्यायच्या. कारण की नुसतं आवळ्याचं लोणचं खाण्यापेक्षा त्यात आलं आणि हिरव्या मिरचीची चव भन्नाट लागते. आल्याचे सुद्धा तुम्ही बघू शकता मी असे बारीक बारीक उभे काप केलेले आहेत. आता हे मी बाजूला ठेवते. हिरव्या मिरच्या आणि आल्याचे केलेले उभे काप हे आता आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपले आवळे पण झालेले असणारच. एक शिट्टीच फक्त आपल्याला करायची आहे. तुम्ही बघू शकता आवळे पण छान शिजले आहेत आणि पाकळ्या उमलल्यात. म्हणूनच आपण जास्त शिट्ट्या होऊ देत नाही आहे. कारण की लगदा आपल्याला नको आहे. अशा छान उमललेल्या पाकळ्या अशा बाजूला करून घ्यायच्या प्रत्येक आवळ्यातल्या आणि या पद्धतीने प्रत्येक आवळ्यातली बी काढून घ्यायची आपल्याला. आणि बी काढली की आणखीन जर आपल्याला वाटत असतील तर या आवळ्याचे आणखीन छोटे छोटे तुकडे आपण करू शकतो. तर जास्त मोठा जर आवळा असेल तर मग त्याचे एका तुकड्याचे 2-2 उभे भागसुद्धा आपण करू शकतो. तर असे हे आवळ्याचे तुकडे करून झालेले आहेत आपल्याला. आणि आता इकडे आपल्याला हिरव्या मिरच्या आणि सुद्धा चिरून तयार आहे. हे आपण या आवळ्यामध्ये मिक्स करणार आहोत. आलं पाचक तर आहेच आहे. लोणच्याची चव तर वाढवतं आणि हिवाळ्याच्या दिवसात आलं शरीराला उष्णता पण निर्माण देतं आणि डायजेस्टिव्ह तर आहेच आहे. हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण काय करू, याच्यात कुठले मसाले टाकायचे ते मसाले आपण थोडेसे गरम करून घ्यायचे. भाजायचे नाही आहेत मसाले आपल्याला. फक्त त्यातला जो एक दमटपणा किंवा ओलसरपणा जाईपर्यंत फक्त याला थोडेसे गरम करायचे. हे मेथ्या टाकल्यात मी 1 चमचा, छोटा चमचा आणि यात टाकली आहे मी 1 टेबलस्पून मोहरीची डाळ. मोहरीची डाळसुद्धा नुसती अशी गरम करून घ्यायची की ज्या योगे आपलं लोणचं नासणार नाही. कारण की हवेचा दमटपणा किंवा ओलसरपणा असेल तर लोणचंसुद्धा बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी गरम करून घेतलं आहे आणि यातच मी एक छोटा चमचाभर बडीशेप टाकते. बडीशेपने या लोणच्याला ना एक वेगळी छान चव येते. उत्तर भारतात तर प्रत्येक लोणच्याची बडीशेप टाकलीच जाते. तर त्यामुळे मी थोडीशी चवीपुरती छोट्या चमच्याभरच बडीशेप टाकलेली आहे. हे सगळं छान असं गरम करून घेतलं की गार झाल्यावर मग हे आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. मिक्सरमधनं जेव्हा आपण काढतो तेव्हा जास्त एकदम त्याचं पीठ करायचं नाही आहे. अशी आबडधोबडच फक्त हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता की एकदम बारीक मी केलेलं नाही आहे. हे जेणेकरून त्या आवळ्याच्या फोडीला फक्त चिटकेल असं इतपतच, जास्त पीठ करायचं नाही आपल्याला. आणि हे सगळं आपण जे केलेलं मिश्रण आहे हे आता त्या आवळ्या आणि मिरच्यांच्या मध्ये टाकूया आणि छान एकत्र करून घ्यायचे. आता याच्यात मस्त ओतायची आपल्याला फोडणी. तर तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता. मोहरीचं असेल तरी चांगलं किंवा जे तुमच्या रोजच्या वापरात असेल ते तेल घेतलेलं आहे मी. आणि हे गरम करून घ्यायचं आपल्याला आणि गार होऊ द्यायचे. गरम तेल टाकायचं नाही आहे. तर गार आपण करायला ठेवले तेल. तोपर्यंत आपण लाल तिखट टाकूया आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जसं लागेल तसं आणि थोडीशी हळद. हळदमुळे जंतुनाशक आहेच हळद, त्यामुळे लोणच्याला ही हळद थोडीशी टाकलेली आहे. आणि हिंग. हिंग तर आपण लोणच्याला टाकतोच कारण की एक विशिष्ट चव छान लोणच्याला ती येते. आणि चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं आपण जास्तच का टाकतो तर हे लोणचं बुरशी येऊ नये आणि जास्त दिवस टिकावं. तर आपल्या आपल्या चवीप्रमाणे टाकून घ्या
आणि एक तर मी अर्धा लिंबाचा रस पिळते की जेणेकरून एक चव त्याची वाढते. तर असा एक मोठं लिंबू होतं त्यामुळे मी फक्त अर्धच टाकले. आपण कमी जास्त प्रमाणे करू शकतो. तेल पण आपलं गार झालेलं आहे. तेल मस्त या लोणच्यावर ओतलं की झालं आपलं इन्स्टंट आवळ्याचं लोणचं तयार. अगदी. आणि मिरच्या ज्या घेतल्यात ना आपण, हे जास्त तिखटवाल्या घेतलेल्या नाही आहेत. त्यामुळे कमी तिखटाच्या पोपटी रंगाच्या या मिरच्या घेतल्यामुळे काय होतं, मिरचीची चव तर लागते पण झणझणीतपणा नाही लागत. असं मस्त हे छान इन्स्टंट आवळा, आलं आणि हिरव्या मिरच्याचं छान लोणचं. आयल्या कोणी जर पाहुणे असतील तर आपण आयत्या वेळेसुद्धा हे करू शकतो. तर चला लागा पटकन तयारीला. सध्या बाजारात भरपूर आवळे आले आहेत आणि तुम्ही कोणता ना कोणता आवळ्याचा प्रकार करतच असताल. कधी आवळ्याची चटणी, कधी आवळ्याचं लोणचं. तर या पद्धतीने सुद्धा आलं आणि हिरवी मिरची टाकून तुम्ही हा प्रकार करून बघा आणि नक्कीच तुम्हाला हे लोणचं आवडेल. तर खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.